नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दिवाळीतला एक गोडाचा पदार्थ म्हणजे चिरोटे बघणार आहोत। अगदी हातात तोंडात विरघळणारे असे हे भरपूर लेयर्स असणारे भरपूर हलके तयार होणारे चिरोटे कसे बनवायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे आपण साखरेचे बनवत आहेत, पाकातले नाहीत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे। कपानुसार 2 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही वजनी प्रमाणात म्हणाल तर हा 250 ग्रॅम एवढा होतो। आता ह्याच्यासाठी आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 कप मैद्यासाठी आपण इथं आज मोहन अजिबात वापरणार नाही आहोत। त्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप घेणार आहोत। तूप अगदी मेल्टेड नाही, घट्टसर तूप घेतलं तरी पण चालेल। 2 कप जेवढं कप मैदा घेऊ तेवढे चमचे आपण इथं तूप घालणार आहोत। आता हे तूप आहे ते पूर्ण पिठाला आपण चोळून घेणार आहोत। अगदी हलके फुलके चिरोटे बनवण्यासाठी इथं मोहन घालायची गरज नाही आहे। आपण हे नुसतं तूप घालून आपण पीठ मळून घेतलं तरी पण आपले हे चिरोटे आहेत ते भरपूर असे लेयर्स करून फुलणारे आहेत। आता तूप हे आपण पिठाला छानपैकी चोळून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। नेहमी कणिक मळतो त्यापेक्षा आपण हा घट्ट गोळा आहे तो कणिक मळून घेणार आहोत। आता इथं आपण साधारण पूर्ण या कणकेसाठी मला कपानुसार पाऊण ते अर्धा कप पाणी लागलेलं आहे। तुमच्या मैद्याच्या टेक्स्चरनुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं। आता हे आपण रवा घातलाय त्यामुळं आपल्याला ह्याला एक 10 ते 15 मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे। आता तोपर्यंत या पोळ्यांना आपण आतून जो साठा लावतो तो तयार करून घ्यायचा आहे। आता 2 कप मैद्यासाठी इथं 2 चमचे घट्टसर तूप असतं ते घ्यायचं आहे आणि 2 चमचे तुपासाठी आपल्याला 2 चमचेच कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। इथं मी कॉर्नफ्लॉवर वापरत आहे, तुम्ही तांदळाची पिठी वापरली तरी पण चालेल। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला पांढरं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे फेटळून घ्यायचं आहे। आता तूप घेताना आपण इथं घट्टसरच तूप घेतलेलं आहे। जर पातळ तूप घेतलं तर आपण पोळी पण पातळ लाटणार आहोत आणि जर तूप पण पातळ असेल तर त्यातनं तूप हे साठ्यासारखं घट्टसर लागणार नाही आणि त्याचे लेयर्स पण भरपूर पडणार नाहीत। तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा। घट्टच तूप घ्यायचं इथं। आता हे छान आपण फेटळून घेतलेलं आहे। इथं आपला साठा हा तयार झालेला आहे। तोपर्यंत आपली कणिक पण छान मुरली गेलेली आहे। आता ही 1-2 ते 3 सेकंद परत एकदा छान मळून घ्यायची आहे, म्हणजे रवा तो फुलला गेलेला आहे तो मैद्यात छान असा ॲब्झॉर्ब होतो। नुसती मैद्याची पण चिरोटे कसे करायचे याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता ह्याचे आपल्याला एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता इथं साधारण 7 असे एकसारखे गोळे तयार झालेले आहेत। आता हे आपण लाटून घेणार आहोत। आता एक गोळा घेतलेला आहे, हलकंसं याला मैदा आपण लावून घ्यायचा आहे आणि जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी आपण पातळ ह्याची पोळी लाटून घेणार आहोत। मैदा आहे त्यामुळं जेवढं तुम्ही पातळ लाटता येईल तेवढं ते पातळ लाटलं जातं। फक्त पोळपाटाला जर चिकटत असेल तर तुम्ही थोडा थोडा मैदा लावा, जास्त मैदा लावायची पण गरज नाही आहे। आता इथं मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। इथं बघू शकता माझा हात पण दिसत आहे, एवढी ट्रान्सपरंट मी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। आता ही एक पोळी लाटून झाल्यानंतर एका ताटलीवर किंवा अशा एका झाकणावर हे काढून ठेवायची। याप्रमाणे इथं मी दुसरी पण पोळी लाटून घेतलेली आहे। इथं 2 पोळ्यांचे मी लेयर्स तयार करणार आहे, तुम्ही 3 किंवा 4 लेयर्स केले तरी पण चालतील।
आता थोडा थोडा साठा घेऊन आपल्याला पूर्णपणे हातानेच हे स्प्रेड करून घ्यायचं आहे। हातानं लावलं तर पूर्ण काठापर्यंत हा साठा आहे तो पोळीला लागला जातो। अगदी जाडसर नाही लावायचा, थोड्या प्रमाणात तुम्ही साठा हा लावला तरी पण चालेल। आता हा पूर्ण लाटून झाल्यानंतर जी पोळी आपण आधी करून ठेवलेली होती ती ह्याच्यावर घालून घ्यायची आहे। अगदी एकसारखी ही घालून घ्यायची आहे दुसऱ्या पोळीवर। आता ह्याला पण आपण जसा पहिला पोळीला साठा लावला त्याप्रमाणे याला पण आपण साठा लावून घेणार आहोत। आता ह्याचा आपल्याला हलक्या हातानं रोल तयार करून घ्यायचा आहे। जेवढा तुम्हाला बारीक रोल तयार करता येईल तेवढा तुम्ही हा दाबून दाबून हलक्या हातानं रोल तयार करून घ्यायचा आहे। इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। इथं छान असा रोल तयार झालेला आहे। एकदा एकसारखा रोल तयार करून घ्या, म्हणजे त्याचे पदर आहेत ते सुटणार नाहीत। आता याला आपण कट करून घेणार आहोत। 1-1 इंचीवर आपण हे कट करून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता किती आतपर्यंत छान असे लेयर्स पडलेले आहेत। आता इथं सर्व मी कट करून घेतलेले आहेत। त्यातला एक गोळा घेऊन हातानंच थोडंसं प्रेस करून मग ह्याला आपण गोलाकार आकार देणार आहोत। जास्त पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि अगदी हलक्या हातानं हे लाटून घ्यायचे आहेत, नाहीतर मग त्याचे लेयर्स आहेत ते दबले जातील। इथं बघू शकता लेयर्स हे छान दिसत आहेत। जिथं लेयर्स पडलेले आहेत त्याच दिशेने आपल्याला हे प्रेस करून मग लाटून घ्यायचे आहेत। हे आता मी एकसारखे तयार करून घेतलेले आहेत। आता हे आपण तळून घेणार आहोत। तळताना मी तर तेलच वापरलेलं आहे, तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल। आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे। पहिल्यांदा फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे। कुठलाही तळणीचा पदार्थ करताना तेलाची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे। आपण हलक्या हातानं 3 ते 4च फक्त सोडणार आहोत। आता तेलाची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने असं हे आपल्याला तेल वरती पुऱ्यांवरती आपण जसं घालतो तसं ते घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे लेयर्स आहेत ते आपोआप सुटले जातील। आता इथं बघू शकता लेयर्स हे पटकन तेलात घातल्यानंतर हे सुटलेच गेलेले आहेत। आता एक बाजू पूर्ण खालची तळून झाल्यानंतर मगच आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। आता खालची बाजू तळल्यानंतर म्हणजे त्याला जे बुडबुड येतात ते कमी झाल्यानंतर मगच ह्याला आपण पलटून घेणार आहोत। आता हे छान असे तळले गेलेले आहेत। इथं बघू शकता लेयर्स अगदी छान मोकळे झालेले आहेत। आता हे छान असे तयार झालेले आहेत। गार झाल्यानंतर ह्याला साखर थोडीशी स्प्रेड करून घेतलेली आहे। या प्रकारे आपण आज चिरोटे तयार करून घेतलेले आहेत। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।